गुड मॉर्निंग. तर आत्ता आपण आलोय माझ्या गावी शिमगा उत्सवासाठी, जो की आमच्या गावी शिमगा उत्सव आता खूप वर्ष झालं चालू आहे. आमच्याकडे आज होमाचा दिवस आहे, तर आज होमाची सगळी तयारी जी असेल त्याचा आपण एक व्हिडिओ बनवूया शॉर्टमध्ये. नमस्कार मंडळी, मी आलोय माझ्या गावात मोरगिरीमध्ये, जे आहे पोलादपूर तालुक्यातील रायगड या जिल्ह्यामध्ये. आणि सगळ्यात आधी आपण आलोय आपल्या गावाच्या श्रद्धेचं ठिकाण म्हणजे गावदेवी मंदिर, ज्याला आपण सान म्हणतो. कारण शिमगा सणाची सुरुवात इथूनच होते. गावकरी इथे येऊन पहिले देवीचं दर्शन घेतात आणि आपला सण चांगला जावो अशी प्रार्थना करतात. तर ही आहे आपली सान. मी सर्वात प्रथम इथे येऊन दर्शन घेतलं आणि मग आता आपण जातोय हळकुंड आणायला. तर सुरुवातीचे मी काही शूट घेतले नव्हते. आता आपण डायरेक्ट हळकुंड आणायचा, जो शेवटचं हळकुंड होतं जे वाजत गाजत आणलं जातं त्याचा शूट आहे. तर चला आपण जाऊया हळकुंड आणायला. गावातील सर्व तरुण मंडळी इथे उपलब्ध आहेत, तर बघूया चला. तर होमाच्या 2-3 दिवसा आधीपासूनच छोटी मोठी लाकडे सर्वजण मिळून जमा करतात, परंतु शेवटचं जे हळकुंड आहे हे सर्वजण मिळून वाजत गाजत नेतात. आणि ही खरं तर फक्त हे हळकुंड नेण्याचा कार्यक्रम नसून ही आपल्या गावच्या एकतेची आणि परंपरेची खूण असते. तर आत्ता आपण आलोय आपल्या गावच्या सानेवर. इथे आधीपासून सगळी लाकडं जी आहेत ती पसरवून ठेवलेली आहेत. 2-3 दिवसापासून सर्वांनी मिळून ही लाकडं जमा केली होती आणि आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे होळी रचण्याची तयारी. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी सगळे मिळून ही होळी उभी करतील. आणि ही फक्त लाकडांची रचना नाही आहे, तर आपल्या गावच्या परंपरेचा आणि गावच्या एकतेचा एक भाग आहे. कारण तरुणांचा असलेला जोश आणि ज्येष्ठ लोकांचा असलेला होश हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. खाली सर्वप्रथम एक खड्डा केला जाईल आणि त्यामध्ये मग ती होळी पूर्ण उभी केली जाईल. अखंड पंचभूषी सर्व देवभक्तांचे देवस्थानचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिमगा होळी उत्सव 2024 सर्व देवभक्त सोयऱ्यांचे देवस्थानचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावर्षीच्या होळीचं आणखी एक खास वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी आमच्याकडे आहे मुरादचा खालूबाजा, जो की पोलादपूर तालुक्यामध्ये जे नावाजलेले खालूबाजा वादक आहेत त्यापैकी एक मुराद खालूबाजा हे नावाजलेलं नाव आहे. तर तो यावर्षी आमच्याकडे होळी आणि पालखीसाठी असेल. रद्दत असताना आजूबाजूला बघून या ठिकाणी हळकुंड उभा करायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया आजूबाजूला कोणीही गडबड करू नका. सावकाश या ठिकाणी होम रद्दत आहे आपल्याला. आपल्या मोरगिरी गावातील अजून एक खास परंपरा म्हणजे ही होळी फक्त एका वाडीची नसून सर्व 5 वाड्यांची आहे. म्हणजे आपल्या ज्या 5 वाड्या आहेत, धनगरवाडी, बौद्धवाडी, निकमवाडी, फौजदारवाडी आणि दळवीवाडी, या 5 वाड्या मिळून हा होम लावला जातो. सगळे लोक इथे एकत्र येतात आणि होमाची सगळी तयारी करतात. उद्या प्रूफ पाहिजे ना, बल चाहिए बस काय. म्हणूनच मित्रांनो, मला सगळ्या सणांमध्ये शिमगा आवडतो. त्याचं कारण एकच आहे, कारण हा एकच सण असा आहे की आपल्या गावातील होळी म्हणजे फक्त एक सण नाही, तर सगळ्या वाड्यांना एकत्र आणणारा हा उत्सव आहे. गावातील सर्व तरुण मंडळ या शिमग्याच्या सणालाच एकत्र असतात आणि त्यामुळे मला शिमगा हा सण खूप आवडतो. आता आपण बघू शकता की होळीसाठी आधीच एक मोठा खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यात खाली उतरून काही गावकरी होळीची लाकडं व्यवस्थित लावत आहेत. वरून सगळी मंडळ लाकडं देत आहेत आणि खाली असलेले लोक ते नीट रचत आहेत, कारण जेणेकरून होळी मजबूत होईल आणि उंच उभी राहील. कारण काय होतं, ही सगळी तयारी खूप काळजीपूर्वक केली जाते, कारण आपल्या गावातील होळी ही खूप मोठी आणि भव्य असते.
सुरुवातीलाच हे मोठं लाकूड जे आहे ते व्यवस्थित लावलं जाते, कारण त्यावरच सगळी जी होळी आहे ती असेल अवलंबून. त्यामुळे हे लाकूड लावायला थोडी मेहनत जास्तच होते, कारण बाकी सगळे मंडळ याच्यामध्ये फार मेहनत घेतात आणि हे लाकूड लावलेलं जाते. डुलते गो हवलाय डुलते गो अग्नीचे होमामध्ये लाने गो जांजुराचे हवलाय जांजुराचे हवलूबाई गोरी गो पैयाचा झुले रागो पुरे तुझा मेरी गो पैयाचा झुले रागो पुरे तुझा मेरी गो. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. भावी पुढारी कालू बालू ग्रुप. हा, काम कडून दमलाट. तर आता बघता जी होळी आहे पूर्ण रचून उभी झालेली आहे. मेन ढाचा जो आहे तो आता होमाची म्हणजे होळीची पूर्ण तयारी झालेली आहे. होम आत्ताच रचला, आपण बघितला कशा प्रकारे रचला तो. आणि आता आम्ही सगळे मिळून चाललोय खाली, म्हणजे काठी आणि पालखी तयार आहे. तर काठी पालखी आता आपण वरती घेऊन येणार आणि त्यानंतर मग होम लावला जाईल. त्यामुळे आता सगळे आम्ही मिळून चाललोय खाली. तर चला बघूया खाली. दोन भावांची लय मेहनत आहे हो. या दोन भावांची लय सेकंड थर्ड ची बाय गेला मिरिंडा गेला लास्ट शेवट. एक प्लेट दे रे. थोड्याच वेळात आता इथून पालखी आणि काठी एकत्र येऊन सानेवर जायला निघेल. तर चला मग आपण जाऊया पालखी बरोबर सानेवर आणि पुढचा सोहळा बघूया. सासनकाठी ही आपल्या गावची मानाची निशाणी आहे, म्हणूनच ती पालखी बरोबर सानेवर नेली जाते. याचाच अर्थ असा की सगळा गाव देवतेसोबत या उत्सवात सहभागी आहे.
आपल्या गावची एक चांगली परंपरा अशी म्हणजे की काठी पालखी खालून निघेपर्यंत सानेवर जाईपर्यंत रस्त्यात जेवढी घरं असतील त्या घरातील प्रत्येक स्त्रीकडून या काठी पालखीची पूजा केली जाते. या वर्षीच्या शिमग्यात मोरगिरीतील 5 पांडवांचा जो ग्रुप आहे तो एकदम फॉर्ममध्ये म्हणजे ऐकत नाही, एकदम राडा करतात ते लोक. आणि आता आहे आपल्या शिमग्यातील सगळ्यात रोमांचक क्षण. जेव्हा जेव्हा पालखी सानेवर येते तेव्हा ज्यांच्या खांद्यावर पालखी असेल ते सर्व तरुण धावत जाऊन ही पालखी जी आहे ना ती सानेवर ठेवतात आणि हे बघण्यासाठी गावातील सर्व मंडळी एकदम उत्सुक असतात. आणि पाच माणसाला पाठीमागून वाजवायचं आहे. कंटिन्यू वाजवायचं नाही बाजूवाल्यांनी. आपली पंचक्रोशीची मीटिंग बसली कारण आता पुढील 5 दिवसाची जी सर्व तयारी आहे ती सर्व डिस्कस करायची. त्यामुळे आता मीटिंग बसलेली आहे आणि फक्त आपल्या गावातच नाही तर कोकणातल्या प्रत्येक गावात अशी परंपरा असेलच मीटिंगची की सर्व गाव एकत्र येऊन पंचक्रोशी एकत्र येऊन सर्व डिसाईड करतात की आता शिमग्यामध्ये पुढील कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल. तर त्यासाठी ही मीटिंग आहे आणि मीटिंग झाल्यानंतर आजचा दिवस आपला इथेच संपला. थँक्यू. फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा रे. त्याच्या रील्सला सगळ्याला फॉलो करा. त्याचे लाईक फॉलो वाढू द्या. मिलियन झाले की तो तुम्हाला सर्वांना आयफोन वाटणार आहे. धन्यवाद.